मंडळी, सातारा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे जाहीर उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आज जोरदार शक्ती प्रदर्शन करत रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला। त्या रॅलीला स्वतः शरद पवार यांनी उपस्थिती दर्शवली। एका बाजूला शशिकांत शिंदे यांनी साताऱ्यात त्यांचा प्रचार सुरू केला असला तरी दुसऱ्या बाजूला छत्रपती उदयनराजेंना महायुतीनं अजून उमेदवारी जाहीर केलेली नाही। साताऱ्यात महायुती वेट अँड वॉचच्या भूमिकेत असून आता शशिकांत शिंदे यांचं माथाडीचं नेटवर्क कमी करण्यासाठी महायुतीकडून माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांना उमेदवारी दिली जाणार का, अशाही चर्चा रंगल्या आहेत। स्वतः नरेंद्र पाटील त्यासाठी भाजपकडे गळ घालत असल्याच्या चर्चा आहेत। तर आता शरद पवार गटानं इथं उमेदवार दिलेला असल्यानं अजितदादा गट साताऱ्याच्या जागेसाठी प्रचंड आग्रही असल्याचं कळतंय। अजितदादा गटाकडून मकरंद पाटील यांचे बंधू नितीन काका पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची नावं पुन्हा एकदा नव्यानं चर्चेत यायला लागलीत। भाजपनं छत्रपती उदयनराजेंना उमेदवारी दिलीच तर मग हे दोन्ही नेते काय भूमिका घेणार, हा तसा चर्चेचा मुद्दा आहे। त्यानंतर आता शशिकांत शिंदे यांना नामोहरम करण्यासाठी कोरेगावचे विद्यमान आमदार महेश शिंदे, नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केलेत। पण शिंदे यांनी ते आरोप खोटे असून जर त्यापैकी एक जरी आरोप सिद्ध झाला तरी मी अर्ज भरणार नाही अशी भूमिका घेतली होती। विरोधक या ना त्या बाजूने शिंदे यांची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहेत। पण तरीही साताऱ्यात सध्याच्या घडीला शशिकांत शिंदे यांचं पारडं जड असल्याचं राजकीय विश्लेषक सांगतायत। पण ते कशामुळे आणि साताऱ्यात शरद पवार हा फॅक्टर इतक्या स्ट्रॉंगपणे रुजला कसा, याचा सुद्धा आपण सविस्तर आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी ऋतुराज आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। मंडळी, आता शिंदेंच्या शक्ती प्रदर्शनाची रॅली, त्यांच्यावर विरोधकांनी केलेले आरोप, त्याला शिंदे यांचं प्रत्युत्तर, साताऱ्यात शरद पवारांची राष्ट्रवादी इतकी का स्ट्रॉंग आहे, सगळीकडेच मोदींची जादू चालली असताना साताऱ्यात मागच्या दोन्ही टर्मला राष्ट्रवादीनेच का बाजी मारली, हे सगळे मुद्दे आपण स्टेप बाय स्टेप जाणून घेऊ। तर आज शशिकांत शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी साताऱ्यात भव्य रॅली काढली। शरद पवार यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील प्रमुख नेत्यांनी त्या रॅलीत सहभाग नोंदवला। त्यामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, आमदार बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह मित्र पक्षातील प्रमुख नेते मंडळी शक्ती प्रदर्शनाला हजर होती। त्या रॅलीचं स्वरूप भव्य दिव्य असावं यासाठी खास रथाची सोय करण्यात आलेली होती। साताऱ्याच्या राजपथ रोडवरून ती रॅली निघाली। एका बाजूला शशिकांत शिंदे यांचं हे जोरदार शक्ती प्रदर्शन चालू असताना कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि सातारा लोकसभेसाठी भाजपकडून इच्छुक असलेले माथाडीचे नेते नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर घोटाळ्याचे आरोप केले। महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर वाशी येथील एपीएमसी गाये विक्रीत तब्बल 4,000 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला। तर नरेंद्र पाटील म्हणाले की सातारा लोकसभा मतदारसंघातील तुतारीचा उमेदवार मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा करतो, ही गोष्ट मनाला वेदना देणारी आहे। भ्रष्टाचारी व्यक्तीला उमेदवारी दिली जाते, परंतु ज्येष्ठ नेते शरद पवार यांना आम्ही काहीच बोलू शकत नाही। नरेंद्र पाटील पुढे म्हणाले की सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपाकडून मी इच्छुक आहे। पक्ष जो उमेदवार देईल त्याला देखील निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। माथाडी कामगारांचे प्रश्न शरद पवार यांनी सोडवले हे खरं आहे, मात्र देवेंद्र फडणवीस यांनीही माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले आहेत। सन 2019च्या लोकसभा निवडणुकीत शशिकांत शिंदे यांनी मला बेंबीच्या देठापासून विरोध केला। आम्ही माथाडी परिवारानं त्यांच्या प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाच्या दृष्टीनं काम केलं। सन 2019ला त्यांनी आमच्या काही सहकाऱ्यांना हाताशी धरून आमच्या विरोधात कट कारस्थानी केली। त्याचं रिटर्न गिफ्ट त्यांना देण्याची संधी चालून आल्याचं नरेंद्र पाटील म्हणाले। अजून निवडणुकीला बराच काय आहे, तोपर्यंत आपण एक एक उलगडा करू असं म्हणत नरेंद्र पाटील यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर हल्लाबोल केला। पण आता त्या दोघांनी केलेल्या आरोपाला शशिकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। ते म्हणाले की महाविकास आघाडीकडून मला उमेदवारी मिळाल्यानंतर लोकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत असल्यानं आता रडीचा डाव खेळला जात आहे। मी सगळे पुरावे द्यायला तयार आहे। जर त्यामध्ये मी दोषी आढळलो तर मी माझा उमेदवारी अर्ज भरणार नसल्याचा इशारा आमदार शशिकांत शिंदे यांनी काल दिला होता। दरम्यान शशिकांत शिंदे यांनी त्यांच्या विरुद्ध उदयनराजे भोसले यांना भाजपकडून उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी त्यांच्या उमेदवारीची घोषणा होत नसल्यानं खोचक शब्दात टीकाही केली। ते म्हणाले की छत्रपतींच्या गादीचा सन्मान करावयाचा होता तर भाजपनं त्यांचं नाव जाहीर करावयास इतका वेळ का लावला आहे, त्यांनीच हा प्रश्न त्यांच्या मनाला विचारावा। मी छत्रपतींच्या गादीबद्दल बोलणार नाही। माझे उदयनराजे किंवा इतर लोकांची वैचारिक वाद नाहीत। छत्रपतींच्या गादीच्या सन्मानाच्या गोष्टी करणाऱ्यांनी छत्रपतींच्या गादीचा किती सन्मान ठेवला, असा प्रश्न शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केला। शशिकांत शिंदे पुढे म्हणाले की मागील वेळी ते राष्ट्रवादीत असताना त्यांचा प्रचार करण्यासाठी मीच आघाडीवर होतो। आत्ताची लढाई महाराष्ट्र आणि साताऱ्याच्या स्वाभिमानाची आहे। त्या आणि आत्ताच्या काळात फरक एवढाच आहे की आत्ताच्या काळात लोकशाही टिकवण्यासाठी संघर्षाची गरज आहे। सातारा जिल्ह्याचा लोकप्रतिनिधी कसा असावा याची ही लढाई आहे। आता आपण साताऱ्यात राष्ट्रवादी शरद पवार प्लस शशिकांत शिंदे हा फॅक्टर कसा वर्क होऊ शकतो आणि साताऱ्यात पवारांच्या उमेदवाराला हरवणं इतकं सोपं का नाही, त्याचा थोडक्यात आढावा घेऊ।
तर सगळ्यात पहिली लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे सातारा हा खऱ्या अर्थानं शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. जेव्हापासून राष्ट्रवादीची स्थापना झाली आहे तेव्हापासून सातारा लोकसभेवर पवारांच्या राष्ट्रवादीचा पगडा राहिलेला आहे. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर 1999 सालच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांचे वडील लक्ष्मणराव पांडुरंग पाटील हे सातारा लोकसभेचे खासदार झाले होते. 3.5 लाखाच्या आसपास मतं त्यांनी घेतली होती. त्यांनी शिवसेनेचे हिंदूराव नाईक निंबाळकर यांचा त्यावेळी पराभव केला होता. लक्ष्मणराव जाधव पाटील हे शरद पवार यांचा उजवा हात म्हणून साताऱ्यात ओळखले जायचे. त्यांनी सातारा, खंडाळा, वाई, फलटण, कोरेगाव, जावळी, कराड आणि पाटण भागात राष्ट्रवादीची पायमुळं खोल रुजवली. त्या जोरावर लक्ष्मण तात्या 2004ला पुन्हा एकदा सातारा लोकसभेवर राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले. तेव्हापासून सातारा म्हणजे शरद पवार हे समीकरण अधिकच घट्ट बनलं. त्याचे पडसाद विधानसभेतही उमटले. सातारकरांनी विधानसभा निवडणुकीतही शरद पवारांनी दिलेल्या उमेदवारांच्या पारड्यात भरघोस मतं टाकली. पुढे 2009 साली छत्रपती उदयनराजे यांच्यावर शरद पवार यांनी विश्वास टाकला. तत्कालीन परिस्थितीत राजेंचा जनसंपर्क कमी असतानाही लोकांनी केवळ पवारांच्या नावावर त्यांना सातारा लोकसभेच्या खासदारपदी निवडून आणलं. त्यानंतर राजेंनी मतदारसंघात राजे प्रतिष्ठान या त्यांच्या संघटनेद्वारे त्यांचा जनसंपर्क वाढवला आणि पुढे 2014 साली शरद पवार प्लस उदयनराजे हा फॅक्टर साताऱ्यात मोदी लाटेलाही भारी पडला. पुन्हा एकदा लोकांनी राष्ट्रवादीच्या छत्रपती उदयनराजेंनाच विजयी केलं. 2019लाही जिकडे तिकडे मोदींचं वार असताना सातारकरांनी शरद पवार यांच्या शब्दावर उदयनराजेंच्या पारड्यात झुकतं माप टाकलं. पण तरीही राजेंनी लोकसभेची निवडणूक झाल्यावर भाजपची वाट धरली आणि साताऱ्याची गणितं फिरली. लोकांना ते आवडलं नाही म्हणून लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शरद पवार यांनी त्यांचे जिवलग मित्र श्रीनिवास पाटील यांना मैदानात उतरवलं. आता स्टाईल आयकॉन, तरुणांच्या गळ्यातले ताईत, छत्रपतींच्या गादीचा वारसा, भाजप शिवसेना युतीची ताकद पाठीशी अशा सगळ्या जमेच्या बाजू असताना राजेंपुढे पाटलांचा निभाव कसा लागणार हा प्रश्न राजकीय जाणकारांना पडला होता. पण शरद पवारांनी मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा या उक्तीप्रमाणे आपल्या मित्रासाठी भर पावसात सभा घेतली आणि सातारकरांना भावनिक साथ घातली. लोकांनी पवारांच्या एका शब्दावर पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटलांनाच निवडून दिलं. आता हा झाला राष्ट्रवादी आणि सातारा लोकसभेचा इतिहास. पण शरद पवार हा फॅक्टर इतक्या स्ट्रॉंगपणे साताऱ्यात रुजला कसा? तर ऐका. यशवंतराव चव्हाण यांच्याशी असलेली सलगी आणि त्या काळापासून साताऱ्याच्या सहकार क्षेत्रावर पवारांनी ठेवलेली एक हाती कमांड हे त्यांच्या साताऱ्यातल्या यशाचं सूत्र मानलं जातं. लोक निवडून येण्यासाठी छोटे मोठे प्रयोग करत राहतात, पण पवारांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून सातारा आणि बारामतीमध्ये अख्खीच्या अख्खी सिस्टीम बिल्ड केली असल्याचं जाणकार सांगतात. त्यात मग ऊस कारखानदारी, जिल्हा मध्यवर्ती बँका, शिक्षण संस्थेचं जाळं, बाजार समित्या अशा सर्वच गोष्टींचा समावेश होतो. आणि म्हणून तळागाळातले शेतकरी, नोकरदार, व्यावसायिक, उद्योजक, महिला हे सगळेच पवारांच्या मागे ताकद उभी करतात. सातारकरांना उमेदवार कोण आहे यापेक्षा उमेदवार कुणाच आहे याने जास्त फरक पडतो असं राजकीय विश्लेषक सांगतात. तसंच छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सातारकर निष्ठा, देशप्रेम याला आपलं कर्तव्य मानत आलेत. तो मुद्दा शरद पवार यांनी ओळखलाय आणि म्हणून यंदा त्यांनी निष्ठावंत अशा शशिकांत शिंदे यांना उमेदवारी देऊन लोकांपर्यंत ते परसेप्शन पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय. दरम्यान सध्या शरद पवार यांच्याशी शिंदे यांनी राखलेली निष्ठा, सातारा जिल्ह्याचं शरद पवारांशी असलेलं सलगीचं नातं, रयत शिक्षण संस्था, जिल्हा मध्यवर्ती बँका, ऊस कारखानदारी आणि एकूणच सहकार क्षेत्रामुळे पवारांचा तळागाळातल्या लोकांशी असलेला जनसंपर्क, अवाढव्य कार्यकर्त्यांचं जाळं, स्वतः शिंदे यांनी जावळी, कोरेगाव, सातारा, खंडाळा, कराड आणि पाटण भागातल्या नेत्यांशी राखलेली सलगी, मराठा आरक्षणावेळी मराठा समाजाप्रती घेतलेली भूमिका, त्याचबरोबर शशिकांत शिंदे यांची आक्रमक भाषण शैली व 2 लाखहून अधिक माथाडी कामगारांनी त्यांच्या विजयाची घेतलेली हमी या गोष्टी शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतात असं म्हटलं जातंय. त्यात श्रीनिवास पाटील, पृथ्वीराज चव्हाण यांच्यामुळे कराड भागातून मिळू शकणारा सपोर्ट, स्वतः शरद पवारांनी शिंदेच्या प्रचाराची घेतलेली जबाबदारी ही देखील शिंदेसाठी जमेची बाजू आहे. सातारा लोकसभेत कराड आणि पाटण भाग सगळ्यात मेजर रोल प्ले करतो असं म्हटलं जातं. त्या दोन्ही भागांचं महत्त्व ओळखून उदयनराजे व शशिकांत शिंदे यांनी त्या भागात प्रचार करायला आणि गाठीभेटींवर भर दिलाय. गेल्या निवडणुकीत श्रीनिवास पाटील यांना 6,37,620 तर उदयनराजेंना 5,48,903 मते मिळाली होती. पाटील यांना कराड व पाटणमधून 3,40,000 तर उदयनराजेंना 2,29,000 मतदान मिळालं होतं. त्या मतदारसंघांमध्ये पाटील यांनी 1,10,587 इतकं मताधिक्य मिळवलं होतं. पवार आणि शशिकांत शिंदे यांना त्याची जाण आहे. सातारा विधानसभा मतदारसंघात उदयनराजे तुलनेने स्ट्रॉंग आहेत. त्यामुळे आता शशिकांत शिंदे कोरेगाव, कराड, पाटण, जावळी, वाई, खंडाळा भागात लक्ष केंद्रित करायला लागलेत. त्या मतदारसंघांमध्ये गाठीभेटी, बैठका, लग्न समारंभ, वास्तुशांती कार्यक्रमांना उपस्थिती,
पारावरील अनौपचारिक गप्पा अशा कार्यक्रमांचा त्यांनी धुऱ्या उडवून दिलाय. महाविकास आघाडीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी कराड येथे प्रीती संगमावर यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रचाराला प्रारंभ केला. सातारा लोकसभा मतदारसंघातील एकूण मतदारांच्या 1/3 मतदार हे कराड दक्षिण, कराड उत्तर आणि पाटण या मतदारसंघांमध्ये आहेत. तेथील 9 लाखाच्या आसपास लोक यावेळी मतदान करणार आहेत. त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीची राजकीय रस्सीखेच त्या मतदारसंघांमध्ये पाहायला मिळते. आज उमेदवारी अर्ज दाखल करण्यापासून शरद पवारांनी शशिकांत शिंदे यांना त्यांच्या प्रचारात येण्याचं आश्वासन दिले. त्यामुळे शरद पवार प्लस शशिकांत शिंदे हा फॅक्टर तुर्तासतही साताऱ्यात स्ट्रॉंग असल्याचं राजकीय जाणकार सांगतायत. तर या गोष्टी येत्या निवडणुकीत शरद पवार आणि पर्यायाने शशिकांत शिंदे यांच्या पथ्यावर पडू शकतात असं बोललं जातंय. पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? गेल्या 4ही टर्म सारखं सातारकर शरद पवारांच्या पारड्यात यंदाही झुकतं माप टाकणार का? महायुतीकडून नेमकी कोणाला उमेदवारी मिळेल आणि शशिकांत शिंदे साताऱ्याचे पुढील खासदार होऊ शकतात का? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयच भारी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.